कोकणची नररत्ने. आमचे डॉक्टर अर्थात माजी आमदार डॉक्टर य.बा. दळवी या विशेष डॉक्युमेंटरीसाठी स्क्रिप्ट लेखन प्रसिद्ध पत्रकार रवींद्र पांचाळ मुंबई यांनी केले आहे. डॉक्टर यशवंत बाबाजी तथा य.बा. दळवी गौरव ग्रंथ समिती कणकवली मुंबई यांनी 19 फेब्रुवारी 2020 रोजी प्रसिद्ध केलेल्या आजकालचा महाराष्ट्र या गौरव ग्रंथाचा संदर्भही या डॉक्युमेंटरीसाठी लाभला आहे. संयोजन राजा दळवी. क्रिएटिव्ह हेड कोकण नाऊ. कोकणची नररत्ने. संयोजक विजय शेट्टी. प्रेक्षक हो, कोकणची नररत्ने या मालिकेत 19 फेब्रुवारी 2025 रोजी 100व्या वर्षात पदार्पण करणारे सर्वसामान्यांचे आमचे डॉक्टर, 2 वेळा आमदार राहिलेले डॉक्टर यशवंत बाबाजी तथा य.बा. दळवी यांच्या जीवनपटाची सुरुवात एका प्रसंगाने करूया. साल होतं 1975. इंदिराजींनी देशात आणीबाणी लागू केली होती. सरकार विरोधातल्या नेत्यांना कार्यकर्त्यांना पकडून तुरुंगात डांबलं जात होतं. समाजवादी नेते कणकवली जनता पक्षाचे आमदार य.बा. दळवी यांचीही अटक अटळ होती. तुरुंगात जाण्यासाठी य.बाही चंबूगबाळे आवरून तयारीत होते. त्यावेळचे काँग्रेसचे नेते कोकण नेते स्वर्गीय भाईसाहेब सावंत आणि आमदार य.बा. दळवी हे परस्परांचे राजकीय विरोधक. राजकीय विरोध कडवा असतानाही भाईसाहेब सावंत यांनी आपल्या वरिष्ठ नेतृत्वाला सांगितलं, आमदार य.बा. दळवी यांना आपला राजकीय विरोध जरूर आहे, जरूर राहील, पण त्यांना अटक करू नका, त्यांना तुरुंगात टाकू नका, कारण आमदार असलेले य.बा. दळवी हे डॉक्टरही आहेत. ते जर तुरुंगात गेले तर त्या पंचक्रोशीत दशक्रोशीत दुसरा डॉक्टर नाही. डॉक्टर अभावी परिसरातील जनतेचे नाहक मोठे हाल होतील. करिता य.बा. दळवी यांना अटक करण्यात येऊ नये. विशेष असं की कोकण येथे भाईसाहेब सावंत यांचं हे सांगणं काँग्रेस नेतृत्वानं मानलं. आमदार य.बा. दळवी यांचा आणीबाणीतला तुरुंगवास टळला त्यांच्या विरोधी पक्षाच्या नेत्याच्या सांगण्यावरून. प्रेक्षक हो, तेव्हाची माणसं आणि तेव्हाचं राजकारण असं उंच आणि उत्तुंग होतं बरं का. कधी काळी लाल मातीच्या कोकणचं अंतरंग साध्या भाबड्या शेतकरी माणसाचं होतं. सर्वत्र मातीचे रस्ते आणि दळणवळणासाठी सर्रास बैलगाड्या चालत होत्या. मुंबईवरून कोकणापर्यंतचा बहुतांश प्रवास हा बोटीतून आणि क्वचित प्रसंगी सर्व्हिस मोटारीने चालत होता. आंबा, काजू, फणसांच्या, करवंदांच्या आणि नाना तऱ्हेच्या औषधी वनस्पतींच्या आणि तांदूळ, वरी, नाचणी ही प्रमुख पिके असणाऱ्या या प्रदेशात संध्याकाळ झाली की घर खोप्यामध्ये रॉकेलचे मिणमिणते दिवे आणि कंदिलाचा पिवळा प्रकाश कोकणवासियांना उजेड दाखवित असे. याच उजेडात हजारो बुद्धिमंत, विचारवंत, समाजाला दिशा देणाऱ्या, समाजाच्या भल्यासाठी स्वतःला अर्पण करणाऱ्या अनेक तल्लखांची जीवनाबद्दलची उद्दिष्ट ठाम झाली आणि किर्र काळोखातील आकाशात लख्ख दिसणाऱ्या अढळ ध्रुवांच्या ताऱ्यांना, आकाशगंगेच्या तेजारतींसह भविष्यातील स्वप्नांना जन्म मिळाला. याच परंपरेतील डॉक्टर यशवंत बाबाजी तथा य.बा. दळवी नावाचं एक महाराष्ट्र रत्न तत्कालीन अखंड रत्नागिरी जिल्ह्यातील कळसुली या गावात जन्मलं. डॉक्टर दळवी जन्माला आले पारतंत्र्यात 19 फेब्रुवारी 1926 रोजी कणकवली तालुक्यातील कळसुली सारख्या तेव्हाच्या कोकणातील एका छोट्याशा खेड्यात. पण त्यांच्या सुदैवानं
त्या काळातील तत्वनिष्ठ आणि ज्ञानदानाच्या पेशाला वाहून घेतलेल्या बिबवणे गावच्या ना. रा. गावडे यांच्या संस्कारात आणि शिस्तीत त्यांचं 4थीपर्यंतचं शिक्षण झालं. या पुढच्या शिक्षणाची सोय थेट सावंतवाडी मराठा समाज संस्थानाच्या विनामूल्य बोर्डिंगमध्ये अर्थात कुडाळ हायस्कूलमध्ये होती. त्या काळी कळसुली ते कुडाळ हा आवळेगाव, डिगस, पणदूर मार्गे होणारा पायी प्रवास तब्बल 22 मैलांचा म्हणजे जवळजवळ 36 किलोमीटरचा होता. दर शनिवारी शाळेतून घरी परत यायचं आणि सोमवारी पुन्हा शाळेची वाट मित्रांसोबत धरायची. असं शिक्षण खरोखरच खडतर होतं. पण तेव्हा मुठभर उच्चवर्णीय समाज वगळता संपूर्ण देशच पायी चालत होता. उन्हातानात, पावसा पाण्यात, दगडधोंड्यातून अनवाणी पायांनी मैलोन मैल तुडवत होता. गरिबांच्या आणि दलित मागासांच्या हालाला तर पारावरच नव्हता. पोटाची खळगी भरण्यासाठी भाकर तुकडा घेऊन निघालेल्या या उपेक्षित मंडळींना जर कुणी दयाद्र वृत्तीने पाणी दिलंच तर त्याला हातपाय जोडून नमस्कार करूनच मंडळी पुढची मजल मारत असत. समाजाच्या अशा मेहरबानीवर सर्वच बहुजन वर्ग तेव्हा जगत होता. भेदभावाचं हे भयंकर चित्र महात्मा गांधी, साने गुरुजींपासून ते अनेक समाजसुधारक नेत्यांपर्यंत साऱ्यांना अस्वस्थ करत होतं. तशातच भारतीय स्वातंत्र्य चळवळीने समाजात मोठी वैचारिक घुसळण घडवून आणली होती. मानवती तुका एकची आहे, नीच ना कोणी, उच्च ना कोणी, हाच आपला धर्म खरोखर, हीच आपुली शाश्वत वाणी. हा समताधिष्ठ समाजाचा विचार भारतीय जनमानसात रुजू लागला होता. स्वातंत्र्य चळवळीमुळे ब्रिटिशांविरोधात एल्गार करण्यासाठी सर्व जाती धर्माचा, पंथाचा भारतीय समाज एकवटला होता. या मंतरलेल्या स्वातंत्र्य चळवळीचा परिणाम शाळकरी असलेल्या यशवंतवरही झाला होता. सळसळत्या रक्तात तेव्हाच्या बंडाच्या भावना उसळून यायच्या. स्वातंत्र्य चळवळीतील याच ब्रिटिशांविरोधात तापलेल्या वातावरणात यशवंत आणि त्यांच्या मित्रांनी शाळेवर तिरंगा फडकविण्याचं धाडस केलं होतं आणि त्यासाठी शिक्षाही निमूटपणे भोगली होती. 1944 साली यशवंत तत्कालीन मॅट्रिकची परीक्षा चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाले. पण शालेय जीवनातच यशवंतच्या मनात एक मार्ग पक्का झाला होता. कुडाळच्या राष्ट्रसेवा दलाच्या शाखेत आणि स्वातंत्र्याची गाणी म्हणत प्रभात फेऱ्यात सामील होणाऱ्या तरुण यशवंताच्या डोळ्यात जातपात विरहित समाज आणि डॉक्टर होऊन जन्मभर दीनदुबळ्यांची, गरिबांची निरपेक्ष सेवा करायची हे ध्येय पक्क झालं होतं. त्यातूनच 1945 साली तरुण यशवंत मुंबईच्या पोद्दार वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षणासाठी दाखल झाले आणि 1951 साली त्यांनी वैद्यकीय पदविका प्राप्त केली. मुंबईत शिक्षणानिमित्त असताना राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून यशवंत तथा य.बा. दळवी यांचं साने गुरुजी, कोकणचे नाथ बॅरिस्टर नाथ पै, महाराष्ट्राच्या चळवळीचे शीर्षक नेते S.M. जोशी, स्वातंत्र्य सेनानी नानासाहेब तथा ना. ग. गोरे, प्राध्यापक ग. प्र. प्रधान आदी थोर परंपरेशी वैचारिक गोत्र जुळलं ते कायमचंच. प्रेक्षकहो, तब्बल 75 वर्षांपूर्वी गरिबांची सेवा, रुग्णांची सेवा हीच परमेश्वराची सेवा हेच आयुष्याचं तत्व मानून कोकणात कळसुलीसारख्या खेडेगावात वैद्यकीय सेवा सुरू करणारे डॉक्टर यशवंत बाबाजी तथा डॉक्टर य.बा. दळवी हे मदर टेरेसा, बाबा आमटे यांच्या पंक्तीतले ठरत नाहीत काय? मुंबईत हमखास मिळू शकणारं वैद्यकीय व्यवसायातलं यश, कीर्ती आणि पैसा हा डॉक्टर दळवींनी वयाच्या 25शीत एका निर्धारानं बाजूला सारला. जगी जे दीन अतिपतित, जयांना गांजती सकल, तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे. हा साने गुरुजींनी सांगितलेला, राष्ट्रसेवा दलाने शिकविलेला खरा एकची धर्म डॉक्टर यशवंत बाबाजी तथा डॉक्टर दळवी यांनी आयुष्यभरासाठी आचरला. हा कर्मयोगी डॉक्टर रूपी देवदूत बनून तब्बल 70-75 वर्षे आपल्या कळसुलीच्या मठात दीनदलितांचे, गोरगरिबांचे शारीरिक मानसिक दुःख दूर करत राहिला. आयुष्यभर लोकांसाठी एक आधार आणि आधारवड बनून राहिला. कणकवली तालुक्यातील ग्रामीण भागातील असंख्य अबालवृद्धांवर डॉक्टर दळवींनी अत्यल्प शुल्क आकारून नव्हे तर जवळपास विनामूल्य म्हणता येईल अशी वैद्यकीय सेवा दिली. वाऱ्यात, ऊन पावसात, रात्री अपरात्री जंगली वन्य पशूंची तमा न करता कठीण प्रसंगी दूरदूरच्या गावात अगदी कुठल्याही स्तरातील आणि समाजातील अडलेल्यांनी
डॉक्टरांना हाक घालावी आणि डॉक्टरांनी तत्क्षणी उठून मिळेल त्या वाहनाने चालत एसटीने जाऊन बाळबाळंतिणीची सुटका करावी. सर्प वा विंचूदंश असो, मलेरिया, टायफॉइड, धनुर्वात असो, डॉक्टर दळवींनी हात लावला की रुग्ण हमखास बरा होणार ही गावकऱ्यांची श्रद्धा होती, आजही आहे. 2 वेळा आमदार असूनही सामान्यांसाठी आजही ते आमदार साहेब न राहता आमचे डॉक्टरच अधिक राहिले हे विशेष होय. प्रेक्षक हो, अहो समाजवाद म्हणजे काय? मुंबई वा कोकणानजीक असलेल्या कोल्हापूर सारख्या वा अन्य कोणत्याही स्थापित शहरांना नाकारून डॉक्टर दळवींनी कळसुली सारख्या गावात ठाण मांडणं म्हणजेच समाजवाद. डॉक्टरांनी समाजवाद विचार एखाद्या व्रताप्रमाणे आयुष्यभर जपला. त्या काळात कोकणात वैद्यकीय सेवा दुरापास्त होती. लोक आजार अंगावर काढायचे, त्याला पर्यायही नव्हता. आजार अगदीच बळावला तर तालुक्याच्या ठिकाणी रुग्णाला खांद्यावर बसवून अथवा चौघांनी भोई बनवून चादरीच्या झोळीत रुग्णाला झोपवून न्यायचं. या प्रवासातच बऱ्याचदा रुग्ण दगावण्याची शक्यता असे. हे सर्व चित्र लहानपणापासून यशवंत दळवी पाहत आलेले होते आणि गरिबांच्या या वेदना, त्यांची होणारी अवहेलना डॉक्टर दळवींच्या काळजात कळा उमटवून गेली होती. त्यातच या बीजावर राष्ट्रसेवा दलाचे संस्कार झाले. साने गुरुजींच्या खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे या अमरवाणीचे संस्कार झाले. महात्मा गांधी यांनी दिलेल्या खेड्याकडे चला या मंत्राने दळवी यांचं आयुष्य भारून गेलं होतं. समाजवादी पार्टीने राष्ट्रसेवा दल या संस्थांमध्ये वावरल्यामुळे महात्मा गांधींनाही सुद्धा मानणाऱ्यापैकी मी एक असल्यामुळे खेड्यात चाला हे 5,000 लोक होते. माझं स्वतःचं गाव होतं, शेतकरी, रस्ता नाही, कुठेही वेळ, पाय वाटा फक्त, अशा ह्याच्यामध्ये आपण जायचं. आणि महत्वाचं असं विद्यार्थी दशेमध्ये या खेड्यामध्ये गावामध्ये असंख्य रुग्ण तापाने, कुठे याने अडलेल्या बाळंतिणी, त्यांना कोणी त्यांची सुटका करायला कोण नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये माझं स्वतःचं गाव, आणखी हा त्याच्या मागचा ध्येयवाद होता की आपण खेड्यात जायचं आणि जिथे अडणूक होते, जिथे लोक हे होत आहेत, त्यांना खरी गरज आहे, पैशाची गरज आहे असं नाही, त्यांच्या ह्याच्याकडे त्यावेळी ह्या कड्याची 5,000 लोकवस्ती होती. आता त्या ह्याच्या ध्येयवादातून आम्ही इथे आलो. अगदी अलीकडच्या काळापर्यंत एक गरीब शेतकरी महिला दरवर्षी काजूच्या हंगामात आंबाड्याच्या भाजीच्या दोरात हिरव्या काजूच्या माळा गुंफून अगदी भक्तिभावानं डॉक्टर दळवी यांना आणून देत असे. ही माळ घेऊन डॉक्टर येईपर्यंत ती दवाखान्याच्या बाहेर बसून राही. डॉक्टर दळवी येताच ती माळ त्यांच्या हाती देत नमस्कार करून एकही शब्द न बोलता ती तिथून निघून जाई. कित्येक वर्षे न चुकता तिचा हा परिपाठ चालू राहिला. कारण काय ठाऊक आहे प्रेक्षक हो? ऐका तर मग. 1964-65 साल असावं. अशाच एका रात्री डॉक्टर दळवींच्या कानावर काकुळतीला हाक पडली. बऱ्याच दूर अंतरावर असलेल्या एका गावात महिला पोटात मूल असलेल्या अवस्थेत अडली होती. तिच्या पोटातच बाळ गतप्राण झालं होतं. गरीब बाई जागीच प्रचंड वेदनेने तळमळत होती. तिच्या पतीकडे तालुक्याला तिला नेऊन तिची सोडवणूक करण्या इतपतही पैसे नव्हते. मजल दरमजल करीत डॉक्टर दळवी त्या शेतकऱ्याच्या खोपटाजवळ पोहोचले तेव्हा असह्य दुर्गंधी त्यांना जाणवली. मूल पोटातच गेलेलं असल्यानं ही दुर्गंधी पसरली होती. डॉक्टरांचा अनुभव पणाला लागला. हातात ग्लोव्ज चढवून डॉक्टर तयार झाले आणि पहिल्याच प्रयत्नात मुलाचा पाय डॉक्टरांच्या हाती लागला. मग हळूहळू मुलाला बाहेर काढून डॉक्टरांनी त्या बाईची सुटका केली. गेलेलं अर्भक पूर्ण वाढ झालेलं धष्टपुष्ट होतं. अधिक वेळ गेला असता तर जंतू संसर्गामुळे त्या बाईचा मृत्यू अटळ होता. डॉक्टरांनी त्या बाईला नवा जन्म दिला होता. डॉक्टर रूपी या देवदूताचे ऋण जपण्यासाठीच दरवर्षी ही बाई ओल्या काजूची माळ डॉक्टरांना अर्पण करून आपली कृतज्ञता वर्षानुवर्षे व्यक्त करीत आली होती. दुसऱ्या कसल्याही मापाने मोजता न येणारी ही कृतज्ञतेची अमाप भावना. कळसुलीपासून 13 किलोमीटर अंतरावरील गावातील एक चर्मकार तरुण अनेक वर्ष स्वतः हाताने शिवलेली चामड्याची चप्पल दरवर्षी डॉक्टरांना येऊन देत असे. कारण असं की त्या काळी धनुर्वात भयंकर मानला जायचा. धनुर्वाताच्या रुग्णाला अंधाऱ्या खोलीत ठेवावं लागायचं. जराही आवाज अशा रुग्णाला सहन होत नसे. 1960च्या पावसाळ्यात कुणाकडून तरी कळल्यानं धो धो पावसात रस्त्यावर आलेलं पाणी पार करीत
13 किलोमीटर दूर असलेल्या या रुग्णापर्यंत डॉक्टर पोहोचले. स्वखर्चाने धनुर्वातावरील इंजेक्शन डॉक्टर दळवींनी मालवणवरून मागवून त्याचे प्राण वाचविले. स्वतःच्या हाताने शिवलेली चप्पल डॉक्टर दळवींना दरवर्षी देण्यामागे काय भावना असतील त्याच्या. प्रेक्षक हो, हे तुम्ही समजू शकता. कुठल्या तरी साथी आल्या, निमोनियाची आली, लोबार निमोनिया, शेतकरी भिजायचे पावसाळ्यात, त्याच्यात माणसं भिजली की छातीत दुखायचं, त्यांना कळायचं नाही, पुन्हा कळत नव्हतं, अंगात ताप असताना शेतात काम करायची. अशा वेळी रक्ताची उलटी व्हायची किंवा रक्त पडायचं त्यांचं, आणि झटक्यात 1-2 दिवसात हे व्हायचं. डायरिया झालं, डिसेंट्री असायची, निराळ्या साथी आल्या म्हणजे. पण त्या इथल्या स्थानिक लोकांच्या वागण्यावरती, म्हणजे चालीरीती आणि कामं जी होती त्या अनुषंगाने ते असायचं, ते व्हायचं. दुसरं असं, तिथे सरपण बाईट इथे, कारण इथे कोकणातलं प्रत्येक पुरचं, मण्यार, कांडर आणि हे नाग अशा प्रकारची दंश असायची. शेतात काम करणारी माणसं असायची, ऍक्सिडेंटली लागायचं. त्यावेळी काही हे नव्हतं. स्नेक व्हॅनम त्या काळामध्ये 3.5 रुपयाला 1 एम्प्यूल मिळायची, ज्याची किंमत आता ₹500 झाली. म्हणजे ऐकलं तर त्या हे असायच्या, ठेवायच्या, आणि ती त्या माणसाला बरं करायचं. कारण इतर देशावरची जी माणसं, त्यांना त्याच्यातले सिम्पटम्स जे असतात, कशाच्या ह्याच्या, पुरसं चावलं तर काय होतं, हेमोरेज होतं, हे झाल्यानंतर काय होतं, याच्या हे नव्हती. तिकडे एखादा सरकारी डॉक्टरकडे ते केस नेली तर त्याला ते जमत नसेल हे करणं. आम्ही त्याच्या सिम्पटम्स बघून किती वेळ झाला, काय झालं, आणि त्यावेळी त्याच्यावरती हे म्हणजे स्क्रॅचेस घ्यायचे, म्हणजे एखाद्या ह्याने हे मारायचं, ब्लिडिंग करायचं, थोडंसं लोकल जे हे आहे ते काढून टाकायचं. आणि नागिन, सर्प अशा प्रकारची माणसं कुठेतरी हे लागलं की आमच्याकडे घेऊन यायचे. रात्रभर आपल्याच त्या पलीकडे दवाखाना होता त्यावेळी, त्या ह्यांना झोपवायचं, सबंध रात्रभर पुन्हा पुन्हा उठून चेकअप करायचं. 1-3-4 ते स्नेक व्हॅनम असतात ते द्यायचे, आणि सकाळी म्हणजे ओके होऊन ती माणसं गेलेली आहे. एखादी फक्त एक प्रेग्नंट बाई होती, ती सबंध आयुष्यात म्हणजे कोबरा वाईट, ती एक गेली. बाकी सगळ्या तऱ्हेच्या केसेस मी आता हँडल केल्या. आता इथे साधं पुरसं म्हणून जे असतं, जे हेमोरेज होतं, तेच हे झालं तर RH मधून ओरोस पासून याला दाभोळला पाठवतात. असे 1-2 नव्हे तर शेकडो प्रसंग डॉक्टरांबद्दल कळसुली दशकृषीतून सांगितले जातात, अगदी दंतकथेंसारखे. 1953 साली डॉक्टर यशवंत दळवी यांचा विवाह शांता रामचंद्र साटम यांच्याशी झाला. प्रेक्षक हो, 1953चा तो काळ लक्षात घ्या. स्त्री शिक्षणास प्रतिकूल असाच तो काळ होता. आपल्या ज्ञानाचा उपयोग गरजूंसाठी करा, हा साने गुरुजींचा उपदेश शिरसावंद्य मानून आपल्या पत्नीनेही डॉक्टर बनावं असं डॉक्टर दळवींनी मनावर घेतलं. त्याप्रमाणे डॉक्टरांनी शांताबाईंना मुंबईला पोद्दार महाविद्यालयात धाडलं. डॉक्टर दळवींच्या ठाम निग्रहामुळे शांताबाईही डॉक्टर झाल्या. त्या काळच्या मोजक्या स्त्री डॉक्टरांमध्ये डॉक्टर शांताबाई यांचा उल्लेख करावा लागेल. म्हणजे लोक मला काम नाही, मग हे लावायचं, सलाईन लावायचं, त्याच्यात मिस करणं, ते धाडच नाही. दुसरं, माझा एक नेहमी म्हणजे पेड हे असायचा माणूस, एक दांडगा कोणी म्हणजे जो इतर लेबर करू शकेल अशा त्याची बॅग होती. ते 3-4 कप्प्याची ती बॅग होती. उचलल्यानंतर सगळं ते उघडायचं, की ज्याच्यामध्ये इंट्राव्हेनसच्या मोठ्या सिरिंजेस, ग्लुकोज, हे ते सगळं असायचं, किंवा काही टॅबलेट्स संपत ह्या गोष्टी असायच्या. त्याच्यात त्या ह्याच्यावर द्यायचं. एखाद्या गावात मी तुमच्याकडे डॉक्टर बोलावलं आहे असं तुम्ही त्याच्यात ते मुख्य असला की आजूबाजूचा संबंध खेड्यातली म्हणण्यापेक्षा त्या गावातली सगळी माणसं अगोदरच, मी जायच्या अगोदरच जमा व्हायची. मग त्यांचं सगळं हे करायचं, सगळ्या तऱ्हेचे इंजेक्शन, सगळ्या तऱ्हेचं हे. त्या काळी मलेरिया अतिशय हे होता, काय मलेरियाने माणसं. आता जे एवढं स्टोम आहे, कारण शेतात काम करणाऱ्या बायका की ते विरलं म्हणतात असं, ते घेऊन सुद्धा त्यांना रुढी आली की ती ह्याच्यावरती त्या गवतावर जाऊ. अशा वेळी तिथे सुद्धा इंजेक्शन. आता हाफ पॅन्ट एक आता असते तशी काठी आणि 5 सेलचा टॉर्च. त्यावेळी वीज वगैरे नव्हती ना. असं असतं की तुम्ही आपले
आरोग्याचे नियम, मला अमकीच गोळी पाहिजे, मी टेबलावर बसल्यानंतर माझ्या स्वयंपाकाने अमुक दिलं पाहिजे, मग ती कोशिंबीर पाहिजे, ते अमुक पाहिजे, आणखी मग पहिल्यांदा तू बस, नाहीतर मग हे पाहिजे, असलं काही नसतं. माझा जगण्याचा आणि उत्साहाचा हा असा की खाण्याच्या बाबतीत संबंध इतक्या आयुष्यभर, ऐकलं का, मी कधीही हे केलं नाही. जे काय पडत असेल ते करायचं, मला फक्त दूध पाहिजे 1 लिटर, आणि ते साई सहित. डॉक्टरी पेशा सर्वसामान्य गरीब जनतेसाठी कारणी लावल्याने डॉक्टर दळवी यांचं नाव कळसुली पंचक्रोशीत तर झालंच, पण राष्ट्रसेवा दलाच्या या सैनिकाचा लौकिक समाजवाद्यांचं नेतृत्व करत असलेल्या कोकणचा नाथ अर्थात बॅरिस्टर नाथ पै यांच्यापर्यंतही पोहोचला होता. 1962 साली विधानसभा निवडणुकीत कणकवली मतदारसंघासाठी प्रजा समाजवादी पक्षाकडून उमेदवाराचा शोध सुरू असतानाच बॅरिस्टर नाथ पै यांनी प्रजा समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून डॉक्टर यशवंत बाबाजी तथा डॉक्टर य.बा. दळवी यांचं नाव निश्चित केलं. डॉक्टर दळवी यांचा यापूर्वी निवडणुकीच्या राजकारणाशी कधीही संबंध आला नव्हता. त्यामुळे डॉक्टर दळवींनी बॅरिस्टर नाथ पै यांना आपली व्यावहारिक अडचण बोलून दाखवली. वैद्यकीय व्यवसाय सुरू करून 10 वर्षे उलटली तरी गाठीशी काही शेकडो रुपये सुद्धा नसल्याचं त्यांनी बॅरिस्टर नाथ पै यांना मोकळेपणानं सांगितलं. पण त्यावेळचं बॅरिस्टर नाथ पै यांनी डॉक्टर दळवी यांना जे उत्तर दिलं ते म्हणजे आजच्या काळात कमालीची अधोगती पावलेल्या राजकारण्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं ठरावं. बॅरिस्टर नाथ पै डॉक्टरांना म्हणाले, अरे असा कितीसा पैसा लागतो, तू नाही म्हणू नकोस. तू तरुण आहेस, ध्येयवादी आहेस, एवढंच पुरेसं आहे. तुला एक गाडी आणि वाहन चालक पक्षाकडून मिळेल, त्यामुळे तुला प्रचार करणं सोपं जाईल. नाथांचे शब्द तंतोतंत खरे ठरले. काँग्रेसचे ॲडव्होकेट बी सावंत आणि शेकापचे सीस सावंत यांचा पराभव करून प्रजा समाजवादी पक्षातून डॉक्टर यशवंत दळवी निवडून आले. डॉक्टर दळवी हे आमदार डॉक्टर य.बा. दळवी झाले. डॉक्टर दळवींनी महाराष्ट्र विधिमंडळात जाऊन धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हावं या बॅरिस्टर नाथ पै, नानासाहेब गोरे आदी समाजवादी नेत्यांनी केलेल्या या आवाहनाला कोकणी जनतेनं उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विचारवंत आणि कृतिशील नेतृत्व समाजाचा तळागाळापासून विचार करतं, मुळापासून विचार करतं. महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भाषण, लेखनातून आणि जगण्यातून शिक्षण हाच समाज सुधारणेचा पाया होय हे ठासून सांगितलं होतं. या विचारांची दृष्टी आणि द्रष्टेपण आमदार झालेल्या य.बा. दळवी यांच्याकडे होतंच. याच द्रष्टेपणातून आमदार दळवी यांनी ग्रामसुधारणा चळवळीचं नेतृत्व केलं. कळसुलीत प्राथमिक शाळेच्या पुढील शिक्षणाची सोय नव्हती. मग डॉक्टर दळवींच्या पुढाकारानं माध्यमिक शाळेची स्थापना झाली. आपलं गाव रस्ता मार्गे कणकवलीला जोडलेलं नाही याचीही खंत डॉक्टर दळवींना जाचत होती. पण त्यावरही डॉक्टर दळवींच्या नेतृत्वानं मार्ग काढला. शाळाच नव्हे तर रस्त्यासाठीही गावकऱ्यांनी आपल्या जमिनी दान दिल्या. जवळपास 9 किलोमीटर लांबीचा रस्ता ग्रामस्थांच्या श्रमदानाच्या माध्यमातून तयार झाला. त्यासाठी गावकऱ्यांची 12 गटात विभागणी करून श्रमदान केले गेले. गावकऱ्यांकडे पैसे नसत, पैसे असण्याचा तो काळ नव्हता. अशावेळी सराईच्या काळात गावकऱ्यांकडून, शेतकऱ्यांकडून भात गोळा करून तो विकून शाळेसाठी निधी गोळा करण्याची संकल्पना डॉक्टर दळवी यांनी राबविली. समाज सुधारणेमध्ये समाजाच्या विकासासाठी, सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाचं महत्त्व ओळखून य.बा. दळवी यांनी गावातल्या कळसुली हायस्कूलचं काम जोमाने हाती घेतलं. अर्थात त्यासाठी गावाची जशी साथ मिळाली तशीच कळसुली शिक्षण संघ मुंबईच्या माध्यमातून मुंबई स्थित ग्रामस्थांची सुद्धा मोठी साथ मिळाली. जतू दळवी सारखी मंडळी यात अग्रेसर होती. य.बा. दळवी यांच्या नेतृत्वाखाली गाव आणि मुंबईवासीय यांच्या बळातून गाव केवळ साक्षरच नव्हे तर शिक्षण क्षेत्रात मोठी उंची गाठण्यात यशस्वी ठरलं. जवळपास 4-4.5 दशकं कळसुली हायस्कूलचं नेतृत्व करणाऱ्या डॉक्टर दळवी यांना त्यांचे एक शाळासोबती शंकर कानू सावंत तथा S.K. गुरुजी, पांडुरंग सीताराम सावंत तथा बाबा डोंगरे, मनोहर शिवराम कुलकर्णी तथा बापू या शिक्षक असणाऱ्या मित्रांचीही मोठी साथ लाभली. कळसुली हायस्कूलच्या स्थानिक समितीचे 2-2.5 दशकं सचिव असलेले, आजही कट्टर काँग्रेसचे असलेले, परंतु तरीही य.बा. दळवी यांच्या सामाजिक कार्यात मोठं योगदान दिलेले प्रकाश दळवी, तत्कालीन मुख्याध्यापक P.A. सावंत, D.G. तेली, जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेले R.B. दळवी, H.V. दळवी आदी अनेकांचं सहकार्य आणि सहभाग डॉक्टर दळवी यांना या कामी मिळाला. मी आमदार वगैरे झाल्यानंतर हे
हायस्कूल वगैरे सगळं स्थापन केलं, त्याची बिल्डिंग बांधली श्रमदानाने लोकांच्या यांच्यातून. हा रस्ता आता 5-6 किलोमीटर आहे, तर लोकांच्या सहकार्यातून त्याचे 12 गट केले होते. असं सगळं प्रचंड काम केलं त्या काळाला. यबा दळवी यांच्या आमदारकीच्या पहिल्या निवडणुकीत माणगाव खोऱ्यातील जबाबदारी दिनकर दळवी यांच्यासारख्यांनी सांभाळली होती. डॉक्टर दळवी यांच्या निस्सीम सेवेमुळे त्यावेळी अवघ्या 5-6 हजार रुपयांच्या निवडणूक खर्चात यबा दळवी 2 वेळा काँग्रेसच्या तत्कालीन दिग्गज नेत्यांविरोधात निवडून आले होते. काँग्रेसचे ॲडव्होकेट बी सावंत, शेकापचे सीस सावंत, केशवराव राणेंसारख्या दिग्गज नेत्यांचा पराभव करून यबा दळवी 2 वेळा आमदार झाले. जिल्ह्यातील समाजवादी नेते जयानंद मठकर, पुष्पसेन सावंत, कणकवलीचे मामा आळवे, मालवण सेवांगणचे ज्ञानेश देऊलकर आदी अनेक साथी मंडळींशी डॉक्टरांचा निकटचा स्नेहभाव राहिला. गावात विकास कामाच्या माध्यमातून आमूलाग्र बदल घडवितानाच आपल्या मतदारसंघातील समस्यांबाबत विधिमंडळात विरोधी पक्षाचा आवाज उठविणारे यबा दळवी. देशात 1975 ते 77 या कालावधीत 21 महिने आणीबाणी होती. आणीबाणी उठल्यानंतर लगेचच झालेल्या निवडणुकीत दुसऱ्यांदा आमदार म्हणून डॉक्टर दळवी जनता पक्षातून निवडून आले. या आमदारकीच्या दुसऱ्या निवडणुकीत काँग्रेसचे ॲडव्होकेट केशवराव राणे यांची अनामत रक्कम अवघ्या 50 मतांनी वाचली, तर शेतकरी कामगार पक्षाच्या सीस सावंतांची अनामत रक्कम 1962 नंतर दुसऱ्यांदा जप्त झाली. 1962च्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसच्या ॲडव्होकेट बी सावंतांपुढे डॉक्टरांचा पराभव होणार अशी स्थिती मतमोजणीच्या पहिल्या काही फेऱ्यांपर्यंत होती. समाजवादी कार्यकर्त्यांनी पराभव झालाय असं समजून आपल्या गाडीवरचे झेंडेही उतरवले होते. पण कळसुली आणि आमरड या गावांनी डॉक्टरांना हात दिला आणि डॉक्टर जिंकले होते. मात्र 1977ची आमदारकी दुसऱ्यांदा मिळवताना तब्बल 28,000 मताधिक्य मिळवून डॉक्टर दळवी विजयी झाले होते. त्या काळात महाराष्ट्राचं राजकारण आणि निवडणुका पैशाच्या मगरुरीने बरबटलेले नव्हते. आज कोकणात होत असलेल्या दंडेलीचा मागमूसही त्यावेळी नव्हता. पद आणि पैशांसाठी आपल्या पक्षाशी प्रतारणा करून कुठल्याही पक्षाशी साटोलोट करण्याची कमालीची स्वार्थांध वृत्ती त्या काळी लोकप्रतिनिधीजवळ नव्हतीच. तत्वांना मुरड घालणं हे नैतिक अधःपतन मानलं जायचं. साधन, सुचिता, संस्कार या शब्दांचं महत्त्व मोठं होतं. या गोष्टी आचरणात आणणारी, साधेपणानं राहणारी, साधी राहणी, उच्च विचारसरणी जपणारी, जनतेला सदैव सहज उपलब्ध असणारी लोकप्रतिनिधींची फळी महाराष्ट्रात जागोजागी दिसत होती. आमदार निधी हा प्रकार नव्हता. त्यामुळे कंत्राटदार, कमिशन हे शब्दही केवळ शब्दकोशातच होते. 1978 साली तत्कालीन मुख्यमंत्री कैलासवासी वसंतदादा पाटील यांचं काँग्रेस आघाडीचं सरकार पाडून शरद पवार यांनी पुलोद सरकारची स्थापना केली आणि मुख्यमंत्रीपदाची खुर्ची पटकावली. शरद पवारांनी या काळात काँग्रेसचे 40 आमदार फोडले होते. शरद पवारांच्या या धक्कातंत्रानं पार घायाळ झालेल्या वसंतदादा पाटलांनी सुद्धा हा डाव उलटविण्याचे प्रयत्न चालविले होते. त्यात डॉक्टर दळवींनाही प्रलोभन देऊन ओढण्याचा प्रयत्न झाला. दक्षिण मुंबईतील चर्चगेट जवळील एका तारांकित हॉटेलमध्ये जेवणासाठी बोलावलं गेलेल्या डॉक्टर दळवींना एक ऑफर देण्यात आली. त्यानुसार त्यांनी 2 ते 3 आमदार आपल्या बाजूनं वळवायचे होते. त्या बदल्यात त्यांना मंत्रिमंडळात दुसऱ्या क्रमांकाचं स्थान मिळेल असा वसंतदादा पाटील यांचा शब्द होता. शालिनीताई पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. त्या आमदार दळवींना म्हणाल्या, तुम्ही मराठा आहात, मग एका दुसऱ्या मराठा नेत्याला साथ द्या. मात्र या ऑफरला ठाम नकार देत बाणेदारपणानं आमदार यबा दळवी उद्गारले, मी समाजवादी आहे. समाजवाद्याला कुठलीही जात नसते, रूढ अर्थाने धर्म असतो. आणि आमदार यबा दळवी त्या बैठकीतून ताडकन उठून निघून गेले. आज ही दंतकथा वाटेल, पण असा आदर्शवाद जोपासणारं डॉक्टर यबा दळवी यांचं हे उत्तुंग नेतृत्व होय. डॉक्टर दळवींनी आमदारकीच्या काळात ना कधी कुटुंबाच्या भल्याचा विचार केला, ना सरकारी योजनेतून सवलतीचं घर मिळवण्याचा आटापिटा. बॅरिस्टर नाथपै कळसुलीत येऊन डॉक्टर दळवींच्या घरी कॉफीचा आस्वाद घ्यायचेच, पण पुढच्या प्रवासासाठीही दळवींच्या घरची कॉफी थर्मासमध्ये भरून न्यायचे. यातून डॉक्टरांना कोण आनंद मिळायचा? नाग तथा नानासाहेब गोरेंसारखे मोठे नेते, विद्वान व्यक्तिमत्व डॉक्टर दळवींच्या आमदार निवासातील पलंगावर आणि मग चक्क फरशीवर आलटून पालटून रात्री झोपत.
तेव्हा आपल्या नेत्यांच्या या साधेपणाचा कोण म्हणून अभिमान डॉक्टर दळवी यांना वाटत असे. आजही हा अभिमान त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत असतो. सामान्य माणसांमध्ये असामान्यत्व येतं कुठून, असा प्रश्न पत्रकार, नाटककार विजय तेंडुलकर यांना माणसांच्या शोधादरम्यान पडला होता. प्रेक्षक हो, आजच्या काळाचा प्रश्न, डॉक्टर यशवंत बाबाजी दळवींसारखी उंच माणसं भविष्यात आणायची कुठून, हा आजचा प्रश्न आहे. आयुष्यभर सत्वतत्व जपणारी, जनसेवेला वाहून घेतलेली, गोरगरिबांच्या सुखदुःखाला आपलं मानणारी आणि वंचित पिढीच्या वेदनांशी नातं जुळवून नाही रे वर्गासाठी उभी राहणारी, आनंदे भरीन तिन्ही लोक, असा युगपुरुषाचा पुकारा करणारी डॉक्टर दळवींसारखी व्यक्तिमत्व कालप्रवाहातही उंच कळसावाणी आपल्याला साथ घालीत असतात. 1953 साली ते डॉक्टर झाले आणि महात्मा गांधींनी जो संदेश दिला होता त्यावेळेच्या तरुणांना स्वातंत्र्य प्राप्तीनंतर की खेड्याकडे चला, खेड्याचा विकास करा, त्यासाठी ते कोकणात आले, आपल्या जन्मगावी कळसुलीला आले आणि तिथून मग त्यांनी सतत 70 वर्ष जनसेवा केली, रुग्णसेवा केली. लोकांना वेळोवेळी वैद्यकीय मदत, आर्थिक मदत, सामाजिक सलोखा राखण्यामध्ये पुन्हा एक त्यांचं एक महत्वाचं योगदान होतं. तर असं एक बहुआयामी व्यक्तिमत्व डॉक्टर यबा दळवी. 1962 साली जेव्हा स्वर्गीय बॅरिस्टर नाथ पै हे कणकवलीला आले आणि त्यावेळी त्यांचे एक ज्येष्ठ सहकारी होते, घोलकर वकील म्हणत त्यांना, मला त्यांचं तर पहिलं नाव आठवत नाहीये, पण ॲडव्होकेट घोलकर, त्यांच्याकडे एक सभा होती की 62 साली कणकवली मतदारसंघातून कोणाला उभं करावं, तर कुठलं नाव काय पुढे येईना. शेवटी असं ठरलं की हा राष्ट्रसेवा दलाचा एक कार्यकर्ता कळसुलीमध्ये जवळ गेली 10-12 वर्ष वैद्यकीय सेवा करतो आहे, ज्याला आपण मेडिकल प्रॅक्टिस करतोय आणि लोकांमध्ये तो बऱ्यापैकी लोकप्रिय आहे. असं असताना मग त्यावेळेला मग त्यांना आणायचं कसं? कळसुली गाव हा तसा दुर्गम, कोणत्याही प्रकारचं वाहन तिकडे जात नसे, बैलगाडीचा कसाबसा बैलगाडी जाण्या इतपत रस्ता. तर आप्पा पेडणेकर नावाचे एक कार्यकर्ते होते, जे नाथपैंचे चांगले ज्याला म्हणतो आपण आवडते होते, त्यांचे पेट कार्यकर्ता असं मी म्हणेन. ते आप्पा पेडणेकर आणि आणखीन एक ग्रस्त, हे दोघं सायकल घेऊन त्या काळी कळसुलीला जवळजवळ 14-15 किलोमीटर गेले आणि त्यांना डबल सीट ते घेऊन आले की बाबा नाथपैंनी तुम्हाला बोलवलेलं आहे. नाथपैंना ते तसे ओळखत होते, राष्ट्रसेवा दलात असल्यामुळं त्यांचा म्हणजे माझ्या वडिलांचा साने गुरुजींशी पण संपर्क आला होता. साधारणपणे 1-2 वर्ष त्यांच्या प्रेसमध्ये ते व्हॉलंटियर म्हणून काम करत होते. तर हा राष्ट्रसेवा दलाचा कार्यकर्ता, समाजवादी विचाराचा कार्यकर्ता हे त्यांना माहीत होतं. तर आल्यावर मग नाथपैंनी विचारलं, डॉक्टर तुम्ही काय करू शकाल, काय आहे तुमच्यापाशी? ते म्हणाले दोन्ही हात वरकून, नाथ मी आहे, बाकी माझ्याकडे काहीही नाही. पैसा म्हणाल तर नाही, मात्र गुडविल आहे. लोकांमध्ये एक माझ्याबद्दल चांगली भावना आहे. ज्यांना वेळोवेळी मी मदत केली आजूबाजूच्या 5-10 गावामधल्या लोकांना, ते मला अवश्य मतदान करतील. आणि अशा प्रकारे पहिल्यांदा ते राजकारणात आले आणि निवडणूक लढवली. किती रुपयात? नाथपैंनी काहीतरी पैसे त्यांना थोडेफार दिले, एक गाडी दिली होती. जेमतेम 1100 रुपयामध्ये 1962 साली विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवली. आणखीन एक घटना सांगेन त्यांच्या आयुष्यामधली अशी की ज्यावेळेला 1976ला इमर्जन्सी, ज्याला आपण आणीबाणी म्हणतो, इंदिरा गांधींनी आपल्या देशावर लादली, त्यावेळेला बहुसंख्य जे कोणी विरोधक होते त्यांना जेलमध्ये टाकणं, त्यांना अटक करणं, म्हणजे कोणतीही केस न चालवता, कोणताही खटला न चालवता त्यांना तुरुंगात टाकायचं, डांबून ठेवायचं, असा तो निर्णय झाला होता. त्याच्यावर सुप्रीम कोर्टानं सुद्धा शिक्कामोर्तब केलं होतं की म्हणे तुम्हाला मूलभूत अधिकारच नाही खटला लढवण्याचा किंवा कोर्टात जाण्याचा आणि रिलीफ मागण्याचा. तर अशा काळात ज्यावेळेला त्यांच्यावर म्हणजे ते नक्कीच जाणार होते, कारण जिल्ह्यातली बरीच माणसं गेली होती. पण त्यावेळेला राजकारण कसं होतं हे या उदाहरणातून मला सांगायचं आहे की त्यावेळेला स्पर्धक होते की हा माझा स्पर्धक आहे, हा काँग्रेसचा आहे, हा समाजवादी आहे, हा शेतकरी कामगार पक्षाचा आहे किंवा आणि अन्य कोणत्याही पक्षाचा आहे. तो स्पर्धक आहे पण तो माझा वैरी नाही, तो माझा दुश्मन नाही, अशी एक भावना होती. तर त्यावेळेला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तसेच काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष भाई सावंत, जे नंतर मंत्री व्हायचे होते, आमदार व्हायचे होते, ते ह्यांना बऱ्यापैकी ओळखत असत, मैत्री होती त्यांची. तर त्याला त्यांना ज्यावेळेला विचारलं की या डॉक्टरना आपण का टाकूया का आत, तर ते म्हणाले नको, टाकू नका. त्याचं कारण सांगतो म्हणाले
कारण जवळजवळ 10 ते 15 गावांमध्ये या माणसाचे पेशंट आहेत आणि ते पेशंट जे आहेत ते ह्या डॉक्टरांच्या वैद्यकीय सेवेवर अवलंबून असतात. समजा रात्री एखाद्या माणसाला म्हणजे कोकणी भाषेत म्हणतो पायाबुडी झालं म्हणजे सर्पदंश झाला किंवा विषारी सर्प चावला, तर रात्री अपरात्री त्यांच्याकडे पेशंट येत असत आणि ते त्या माणसाला बरं करत असत. जो विषार झालेला किंवा सर्पदोष झालेला माणूस असेल, पेशंट असेल, तो ह्यांच्याकडे आला की दगावत नसे असा एक मोठा समज होता आणि तो खरा होता. कारण जवळजवळ त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये जवळजवळ 70 वर्षाच्या एखाद दुसरा पेशंट दगावला असेल, बाकी सर्व पेशंट दगले. तर मला सांगण्याचा हेतू असा होता की भाई सावंतांनी त्यावेळेला आपला राजकीय स्पर्धक आहे ह्याला असं संपवावं तसं संपवावं, याला नाहीसं करावं, याला आयुष्यातून उठवावं असा विचार नाही केला. त्यांनी विचार केला समस्त प्रजेचा, जनतेचा, की ह्या 10-15 गावामध्ये उद्या डॉक्टर असणार नाही आणि मग लोकांची पंचायत होईल. तर ते म्हणाले त्यावेळेला की अरे बाबा त्या डॉक्टरला नका अटक करू, त्याचे जे पेशंट आहेत किंवा त्याचे जे आजूबाजूच्या गावातले लोक आहेत त्यांची कुचंबणा होईल, वैद्यकीय सेवेअभावी उद्या माणसं राहतील, तर तसं काही करू नका असंही त्यांनी त्यावेळेला सांगितलं. शतक हे नुसतं त्यांच्या आयुष्याचं नाही, शतक हे समाजवादी विचारधारेतल्या एका नेमस्त माणसाचं म्हणजे विचारांचं आहे. आणि सिंधुदुर्गच्या एकदम सुशिक्षित भागात हे शतक पूर्ण व्हावं तर खरं म्हणजे त्यांना दैवी आणि समाजाचा सुद्धा आशीर्वाद आहे. त्यांची परिस्थिती बहुधा अशी असावी की त्यांनी कधी आपला विचार नाही केला. चंदन कसं असतं की असं झिजत राहतं म्हणून म्हणतो की झिजुनी झिजावे चंदनापरी, झिजुनी झिजावे चंदनापरी, शीतलता आणि सुगंध सोडूनी, म्हणजे स्वतःची शीतलता आणि सुगंध सोडूनी, शीतलता आणि सुगंध सोडूनी आपण तेथुनी निघून जावे, आपण तेथुनी निघून जावे, चंदनापरी पुन्हा, चंदनापरी पुन्हाही चंदन व्हावे. असं चंदन व्हायचं सामर्थ्य असलेले डॉक्टर आणि त्यांचं हे आयुष्याचं वयाची 100 आणि ती याची ढोळा याची देई आपल्याला पाहता येते. खरंच सगळे सिंधुदुर्गवासीय, कळसुली दशकृषीतली त्यांचे सहृद किंवा आम्ही खरंच भाग्यवान आहोत. उत्तरोत्तर असं व्यक्तित्व जर प्रत्येक ठिकाणी मिळत गेलं तर खराखुरा समाजवाद इथे रुजेल. कारण समाजवादाची मूलभूत व्याख्या अशी आहे की समाजवादी विचारधारेत एकच मानलं जातं की शेतकऱ्यांचं राज्य असावं, शेतकऱ्यांचा सत्तेत सहभाग असावा, स्वतःच्या मालाचा विक्रीचा, निर्मितीचा एक आनंद शेतकऱ्याला मिळावा, त्याच्या श्रमाचं कष्टाचं चीज त्याला करता यावं आणि सर्व धर्म समभाव आणि सगळ्या स्तरातली लोक एक जिंद एक तानताने एकत्र वावरावीत अशा विचारधारेत, समाजवादी विचारधारेत वाढलेले डॉक्टर यबा दळवी, आमचे सर्वांचे लाडके डॉक्टर, यांना परमेश्वर भरभरून आयुष्य देवो. आणि आमचा स्वार्थ आहे की आपल्या सर्वांना ते पाहता यावं इतकं त्यांच्यासोबत आम्हाला आयुष्य द्यावं अशी इच्छा व्यक्त करतो. यबा दळवी कधी असायची, पण पहिला माझे जोड होते नेरुरकर, पै यांच्याबरोबर ते मुख्य होते ना नाथपै. लय त्यांना आवड विचारायला, फार मेहनत घेतली. तुम्ही बरेच फिरत होते ना त्यावेळी, त्यांच्याबरोबर फिरायचं. आता त्याला एवढं आठवत नाही. असा यबाचं नाव जगायचं नाव प्रसिद्ध होतं त्यावेळी. यबा लय प्रसिद्ध नाव दळवी. समाधानाची गोष्ट अशी आहे की ज्या गावात त्यांचा जन्म झाला
त्यांची जी मायभूमी होती तिथंच त्यांनी आपलं कार्यक्षेत्र सुरू केलं आणि त्या ठिकाणी पहिलं काम म्हणजे गोरगरिबांच्या मुलांना शाळेत शिकता यावं, त्याच्या शिक्षणाची सोय व्हावी, त्यांचं दारिद्र्य त्यामुळे दूर व्हावं यासाठी त्यांनी शैक्षणिक प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये केले आणि त्यांच्या कळसुली गावाच्या परिसरातील पंचक्रोशी दशक्रोशीतील काही गोरगरीब कुटुंबातली मुलं त्यांच्यामुळे शिकली, मोठी झाली आणि आज ती आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तम तऱ्हेने वावरत आहेत आणि हे सगळं श्रेय डॉक्टर दळवींचं आहे. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच त्यांनी आपली सामाजिक जाणीवही उत्तम प्रकारे ठेवली होती. आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी ते वावरले त्या ठिकाणी माणसं मिळवत गेले. अनेक वेळा अनेक अडचणीच्या वेळासुद्धा त्यांनी पुढे राहून समाजसेवा केलेली आहे. कणकवलीतील मराठा मंडळ अशा प्रकारचं मंडळ असावं ही कल्पना ज्या 4-5 लोकांची होती त्या 4-5 लोकांच्यामध्ये डॉक्टर दळवी हे अगोदरचे प्रमुख असे होते. त्याचबरोबर राजकीय क्षेत्रात सुद्धा त्यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. बॅरिस्टर नाथ पै, माननीय कैलासवासी मधु दंडवते यांच्या पठडीतली ही माणसं आणि त्या पठडीत एक समाजवादी विचारसरणीचे विचार सर्व जनसामान्यापर्यंत पोचावेत म्हणून तळागाळापर्यंत सर्वांशी संबंध ठेवून आणि आपुलकीनं नात्याचे संबंध जोडून डॉक्टरांनी भरीव अशी कामगिरी या परिसरामध्ये त्या क्षेत्रातही केली आहे. आज वयाच्या 100च्या आसपास सुद्धा त्यांनी आपल्या सेवेत खंड पडू दिलेला नाही आणि विशेष म्हणजे सामाजिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र या प्रत्येक क्षेत्रामध्ये डॉक्टर दळवी हे एक असामान्य व्यक्तिमत्व आहे आणि त्याचा समाजाला फार मोठा उपयोग झाला आहे. राजकीय क्षेत्रामध्ये त्यावेळीचे त्यांचे समकालीन असे जे नेते होते त्यापैकी कैलासवासी केशवराव राणे, शिस सावंत, बीबी सावंत, जरा तावडे, भाई सावंत ही मंडळी होती. आणि राजकारण म्हटलं की आजचं जे राजकारण डोळ्यासमोर दिसतं तशा प्रकारची गंधवार्ता सुद्धा त्या राजकारणाला नव्हती. ते विरोधक होते पण ते राजकीय विरोधक होते. वैयक्तिक संबंध त्यांचे मित्रत्वाचेच असायचे आणि हे आज दिसत नाही. ते आम्ही पाहिलं आहे त्यावेळी. याचं आम्हाला खूप कौतुक वाटतं. माझे मार्गदर्शक म्हणून त्यांचे या ठिकाणी शताब्दी वर्षामध्ये पदार्पण करतात. अत्यंत आनंददायी हा क्षण आहे. मराठा समाजाचे असेल, सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून असेल, त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी केलेलं काम, आमदार म्हणून केलेलं काम असेल, हे कधी त्या ठिकाणी विसरता येणार नाही आहे. गोरगरिबांचे आमदार म्हणून त्यांची त्या ठिकाणी ख्याती आहे. मला वाटतं आमदार म्हणून अत्यंत साधेपणाने साधी वागणी आणि उच्च विचारसरणी हे त्यांचं त्या ठिकाणी ब्रीदवाक्य आहे. डॉक्टर म्हणून मला वाटतं वयाच्या 95 वर्षापर्यंत त्यांनी वैद्यकीय सेवा देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. अशा डॉक्टर एबा दळवींनी आज 100व्या वर्षात पदार्पण करतात. याचा त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून मला निश्चित आनंद आहे. त्यांना आम्ही वचन दिलं होतं की सिंधुदुर्ग जिल्हा मराठा मंडळाची असलेली वास्तू आम्ही पूर्ण करू, पण आम्ही राजकारणातल्या मंडळींनी आम्ही त्या ठिकाणी ती मराठा समाजाची वास्तू पूर्ण करू शकलो नाही. त्यांना दिलेला शब्द आजही आम्ही पूर्ण करू शकला नाही. ह्याचा त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आजही आम्हाला त्याचा खेद वाटतोय. पण भविष्यात त्यांच्यासाठी त्यांना जसं 100 वर्षाचं किंवा त्यांना जसं दीर्घायुष्य लागलंय त्याच पद्धतीने या ठिकाणी मराठा समाजाची वास्तू पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा आपण जिद्दीने उभं राहू. भेदभाव नाही पक्षाचा, तो काँग्रेसचा असून दे, शेका पक्षाचा असून दे, काय आणि काही वाटेत प्रचार करता दिसले की वेळ थांबून एकमेकांची चौकशी करणे, एका बसून चहा पिणे, बैठकीत असा स्वभाव त्या लोकांचा. आणि आमच्या दुकानात दिले की 5-10 मिनिटात बसून कढी साखर लवंग आमचे वडील लवंग द्यायचे, मिरची खायचे, काय बाळासाहेब म्हणून आग पाडायचे, काय
त्याची चौकशी करायचे सबंध. हे खेळ म्हणजे वाचत राजकारण म्हणजे दुष्टपणा नाही, काय द्वेषपणा करणं, एकमेका खेळ म्हणजे होते वाचवणार, एकमेकांची राजकारणाची चौकशी करणे, हे करणे. आत्ताचं राजकारण आणि पूर्वीचं राजकारणात लय फरक आहे. पण डॉक्टरांच्या वेळी आपण त्यांचा अनुभव घेत होतो तो असं होता की त्यांना लहान मूल किंवा मोठा मनुष्य फरक वाटायचा नाही. त्यांना मोठ्या शहरात डॉक्टरकी करता आली असती, मुंबईत जाऊन काम करता आलं असतं, मुंबईत जागासुद्धा होती. पण ते नाही, माझी जी गावरेटी आहे त्या गावरेटीच्या मर्यादेतच मला काम करायचं आहे. कारण मोठ्या मोठ्या शहरात मोठे मोठे डॉक्टर असतीलही, पण मला माझी सेवा द्यायची आहे माझ्या माणसांना. म्हणजे हा जो एक आपुलकीचा नात्याचा प्रश्न होता तो त्यांनी शेवटपर्यंत सांभाळला होता. डॉक्टरना ते देव डॉक्टर मानत, आणि ते मानत ह्याचं कारण असं होतं, रात्री अपरात्री कसल्या सोयी नसल्या तरी पेशंटाकडे जाणं, त्याला तपासणं, औषध पण नेणं, पैसे त्याच्याकडे नसले चौकशी करणं, पैसे कधीच न मागणं. आणि जरी डॉक्टर मुंबईला कधी गेलेले असतील, 4-8 दिवस बाहेरच्या तर राहायचं असेल, तर गावातले पेशंट डॉक्टर येईपर्यंत त्यांची वाट पाहत असत गावात कळसुलीत राहून. म्हणजे डॉक्टरांच्यावरती जी निष्ठा, हे त्यांच्यावरचं प्रेम आणि त्यांच्याबद्दल असणारा जो आदर, ह्या सगळ्याची कुठेतरी मूर्तिमंत एक प्रतिबिंबित झालेली मूर्ती म्हणजे डॉक्टर दळवी. डॉक्टर त्यांचं नाव यशवंतराव होतं आणि ते नावासारखेच होते. यशवंत होतं, त्यांच्या हाताला यश होतं. आणि ह्या यशाबद्दल त्यांना जर कोणी विचारलं तर ते सांगत असत की माझं हे यश माझ्या गावकीचं गावदेवतेचं आहे, ती माझ्या मागे आहे. ती मी बरं करण्यापेक्षा गावातले देव माझ्या फक्त औषधातून तुमच्यापर्यंत पोचतात म्हणून तुम्ही बरे होतात. म्हणजे केवढी उदार दृष्टी त्यांची होती, केवढा विशाल विचार त्यांच्याकडे होता. पांगरामध्ये आमचं कासारखेंड म्हणून एक होती. त्या कासारखेंडीतून डॉक्टर त्या आमच्या गावामध्ये उतरायचे आणि गावामधून आमच्याकडे यायचे. पहिले आम्ही जायचे ते कुठे जायचे, महादेव मंदिर आमचं आहे, त्या महादेव मंदिरामध्ये जाऊन नमस्कार करायचे. अगोदर आम्हाला कोणाला निरोप पाठवायचे, आणि बा असं असं आम्ही माझ्या वडिलांना निरोप पाठवायचे, असं असं आम्ही येतो आहोत. काही चुलते होते त्यांना निरोप पाठवायचे, काही कार्यकर्ते होते त्यांना निरोप पाठवायचे. आमचे पु ल करंदीकर अगदी स्नेही त्यांचे जवळचे, पु ल करंदीकर, पुरुषोत्तम करंदीकर अगदी त्यांचे जवळचे. शिष्य सावंत ते जास्तीत जास्त लोक यायचे, जरी ते शेका पक्षाचे असले तरी हे इतके एकत्र राहायचे की त्या ठिकाणी वैमनस्य बिलकुल नाही, तुझ्या भाव अजिबात नाही. मित्रत्वाच्या नात्याने हे जरी वेगवेगळ्या पक्षाचे असले तरी पण एकत्र झाल्यानंतर इतक्या प्रेमाने वागायचे दोघेही. खूप प्रेम त्यांचे एकमेकांना आपसात असायचं. पण ए.बी. दळवी, वाय.बी. दळवी हे जे नेतृत्व होतं आणि जे नेतृत्व पुरत होते हे अत्यंत चांगल्या तऱ्हेने करत होते. लोक त्यांना मानायचे, डॉक्टर म्हणून मानायचे, एक कार्यकर्ता म्हणून मानायचे, एक समाजसुधारक म्हणून मागायचे, एक शिक्षण महर्षी म्हणून मानायचे. आम्ही या माझा हायस्कूल ज्यावेळी मी चालू पांगरेला हायस्कूल 1981 सालामध्ये हायस्कूल चालू केलं, त्या काळामध्ये डॉक्टरनं मी एकदा आमच्या शाळेमध्ये आणलं होतं आणि शाळेमध्ये जाऊन शाळा परिसर सगळं दाखवलं. डॉक्टरने मला प्रोत्साहन दिलं की काढ तू शाळा, हायस्कूल काढायला लाग, शिक्षण संस्था काढायला लाग. आणि त्यांच्या प्रोत्साहनाने मी हायस्कूल करू शकलो. कसं आहे, आता त्यावेळेची जर परिस्थिती आपण ग्रामीण परिस्थिती बघितली तर कळसुरीसारख्या एका छोट्या गावात, ज्याला शहरात आणि थोडी साधारण 17-18 किलोमीटर किंवा जास्त असेल, रस्ता नाही, लाईट नाही, एस टीची सोय नाही, आरोग्य केंद्र नाही, शाळा नाही, कॉलेज नाही, अशा अवस्थेत एकदम रिमोट प्लेसला काम करणं ही मोठं धाडसाचा निर्णय होता डॉक्टरांचा. आणि खरोखरच त्या पंचकृषीचं ते भाग्य म्हणायला लागेल. आणि त्या पंचकृषीला त्यांनी सेवा दिली, राजकारण सांभाळलं, समाजकारण सांभाळलं, गावकारण सांभाळलं, वैद्यकीय व्यवसाय पण त्याच्यात ते कमी पडले नाही. त्यांनी तसं त्यावेळेला त्यांचं प्रशंसा करण्यासारखंच त्यांचं काम आहे. कारण त्या काळात म्हणजे आत्ताच्या काळात सुद्धा अशा रिमोट प्लेसला जायला कोणी आमचा डॉक्टर तयार होत नाही. तर ह्या माणसाने जवळजवळ आता मला वाटतं 60-65 वर्षापूर्वी तिथे कळसुलीसारख्या तिथे आपली डिस्पेन्सरी चालवायची
आणि पायाने चालत जाऊन सगळीकडे व्हिजिट करणं, लोकांना घरोघरी जाऊन सेवा देणं आणि त्यांचं वैद्यकीय प्रबोधन सुद्धा करणं, हे मोठं काम त्यांच्या हातून घडलेलं आहे. कुडाळ भागात प्रचार करताना कुडाळचे बाली किंजळेकरांचा भाऊ आबा किंजळेकर अशी मंडळी आणि त्यांची मंडळी पुन्हा आम्ही पायी फिरायचे. त्यावेळी पायी प्रवास करण्याचे रस्ते नव्हते, त्याच्यामुळे गाड्यांची वाहतूक नव्हती. 35-40 किलोमीटरपर्यंत आम्ही पायी प्रवास करून प्रचार करत होतो. गावचे डॉक्टर असल्यामुळे बहुतेक सगळे ग्रामस्थ लोक त्यांचा प्रचार करायचे. त्यात जुनी माणसं भगवान विठोबा दळवी, सदाशिव सखाराम दळवी, विश्राम लक्ष्मण दळवी, परशुराम आत्माराम दळवी, मधुकरम सखाराम पुजारे आणि इतर सर्व लोक गावचे प्रपुत्र असल्यामुळे त्यांचा अगदी मन लावून प्रचार करत होते. गाड्यांची व्यवस्था नसायची, रस्तेही धड नव्हते. अशा परिस्थितीत पायी फिरायचे, बटाटे वडे खायचे, जेवण कुठे मिळालं तर मिळालं, कुठे पाहुण्याकडे जेवण मिळालं तर आपण जेवायचे. त्याचा प्रचार करून संध्याकाळी पुन्हा घरी यायचं. डॉक्टरांची वैद्यकीय सेवा चांगली होती, त्याचा त्यांना फायदा झाला. कोसगाव, हिरलोक, नारूर प्रभाव इकडे काँग्रेसचाच होता. असं जरी असलं तरी डॉक्टरांनी जास्त मतं मिळवून निवडून आणण्यात यश त्याला मिळालं. डॉक्टर यबा दळवी यांनी कळसुलीमध्ये वैद्यकीय सेवेनेच खरी सुरुवात केली. त्यांच्याबद्दल आम्ही अनेक बाबतीत आणि त्यांनी अगदी घरगुती स्वरूपात आमच्याशी संबंध ठेवले. त्यामुळे आम्ही सर्व तऱ्हेने त्यांची सेवा बघितलेली आहे. त्यांची जरी वैद्यकीय सेवा तर एक नंबरची होती. त्यावेळेचे ते DASF असले तरी MBBS डॉक्टरनासुद्धा लाजवतील असे त्यांचं डायग्नोसिस होतं. मुंबईवरून मुंबईत उपचार घेतलेले असे अनेक रुग्ण पोखरण, आंबरड, कुसबे, शिरवल, कळसुली ह्या सगळ्या भागातले असे रुग्ण ज्यांना मुंबईत उपचार घेऊन बरं वाटत नव्हतं, असे रुग्ण या दळवी डॉक्टरांकडे येऊन बरे झालेले आहेत. एक बाई मला अनेक वर्ष चप्पल आणून देते आणि मला शेवटपर्यंत समजलं नाही माझ्या दारात चप्पल कोणी ठेवलेलं. एका विशिष्ट तारीखला ती चर्मकार समाजाची महिला चप्पल स्वतः करायची आणि आणून ठेवायची. आणि एकदा मी तिला वायबीने बघितलं, तेव्हा वायबीने विचारलं हे काय करतेस तू? तेवढ्या डॉक्टरला तुमचा समजायचं नाही म्हणाले. माझ्या डिलिव्हरीची एवढी अडचण झाली तेव्हा येणारं डॉक्टर फक्त तूच होतस. त्याच्या मरणातून वाचवलं. त्याच्यामुळे माझा काम घ्या, जोपर्यंत जीवात जीव असाल तोपर्यंत त्या तारखेत एक चप्पल तुम्हाला आणून दिलेलं आहे. मला असं वाटतं की पादत्राणं नसतात, त्या पादुका असतात, की बाटा कंपनी तयार नाही करत, हे संस्कार कमी पडतात. मला असं वाटतं कोकणातील कळसुलीच्या पंचक्रोशीत कधी गेलात तर तिथल्या श्रमदानाच्या रस्त्याचा दगड आणि दगड तुम्हाला डॉक्टर यबा दळवींचं प्रेरणास्त्रोत सांगेल. कळसुलीच्या माध्यमिक शाळेच्या भिंती तुम्हाला डॉक्टर दळवींनी शाळेसाठी गोळा केलेल्या भाताची गोष्ट सांगतील. आणि तिथल्या गावोगावच्या पिंपळ पानांची सळसळ तुम्हाला एका सच्च्या समाजवाद्याची कहाणी कथन करतील. सह्याद्रीच्या उंच कड्यावरून तुम्ही इकडे डोकावला तरी डॉक्टर यबा दळवींसारखं उत्तुंग व्यक्तिमत्व नभात सैनिका प्रभात येऊ दे, खगासवे जगात सुखात गाऊ दे, फुला फुलावरी सुवर्ण शोभू दे, जगास शांतता सुहास्य लाभू दे, हे पसायदान आपल्या गाण्यातून गाताना दिसेल. कोकणचे नररत्न आमचे डॉक्टर अर्थात माजी आमदार डॉक्टर यशवंत बाबाजी तथा यबा दळवी यांच्या आयुष्याच्या शतकपार प्रवासास निरामय शुभेच्छा आणि विनम्र अभिवादन.